आणि हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि याबरोबरच सागाव संघाने तिसरा सामना जिंकलाय. त्यामुळे सागाव आणि उसाटणेमध्ये आजच्या दिवसातील शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चला उसाटणेचे कॅप्टन आलेत का? सागावचे कॅप्टन या लवकर. हा रितेश येत आहेत. उसाटणे टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. सागाव विरुद्ध उसाटणे आजच्या दिवसातील शेवटची मॅच, सेमीफायनलची मॅच. काय जबरदस्त खेळलाय सागाव संघ रबर बॉल क्रिकेटमध्ये आज पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये. चला सागाव टीम कॅप्टन या. रितेश भोईर एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला उसाटणे टीमचे कॅप्टन जीत. सतीश जाधव उर्फ ब्रावो सुद्धा सामना एन्जॉय करतायत, त्यांचे हार्दिक स्वागत. जीत 3 ओव्हर ना? ओके. उसाटणे संघाने टॉस जिंकलेला आहे. समीर, टॉस जिंकलेला आहे तुम्ही. समीर कुठे आहेत? बॉलिंग का? ओके. चला सागाव संघ या, तुम्हाला बॅटिंगच हवी होती आय थिंक, कारण 3 मॅच सागाव संघाने प्रथम बॅटिंग करताना जिंकलेले आहेत. उसाटणे संघाने नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय सेमीफायनलच्या मॅचमध्ये. एका बाजूला उसाटणे, दुसऱ्या बाजूला सागाव. जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये. पावशे बंटी पावशे, ग्लोव्ज घेऊन या लवकर. चला उसाटणे संघ फिल्डिंग करेल या मॅचमध्ये, सागाव संघ बॅटिंग करेल. 3 ओव्हरची मॅच. जो संघ जिंकेल तो उद्या फायनल मॅचमध्ये खेळताना दिसेल. फायनल मॅचमध्ये 40+ एक संघ पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. फायनल मॅचमध्ये कंपल्सरी कॉम्प्रोमाइज असेल, लक्षात घ्या उद्या, कारण 40+.
आजच्या दिवसातील शेवटचे मॅच 3 षटकांची आपल्या पाहायला मिळते. टॉस जिंकून उसाटणे टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सागाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सामना 3 षटकांचा आपण पाहतोय. सेमीफायनलची मॅच उद्या पहिल्या मॅचमध्ये वाकलन 40+ आणि मानिवली 40+ तुम्हाला पाहायला मिळेल. 10 संघ उद्या इन ऍक्शन मध्ये असतील. चला बॅट्समन पाठवायचे आहेत. तीन षटकांची मॅच असेल. आजच्या दिवसातील शेवटचे मॅच सलामी जोडी आपण बघतो. रोहित आणि चिन्मय पाटील. तिन्ही सामने सागाव संघाने प्रथम बॅटिंग करून जिंकलेले. त्यांनी चौथ्या मॅच मध्ये सुद्धा त्यांना बॅटिंग मिळाली आहे. त्यामुळे बघायचं या मॅच मध्ये काय टार्गेट सेट होईल. पहिल्या मॅच मध्ये 57, दुसऱ्या मॅच मध्ये 39, तिसऱ्या मॅच मध्ये 38. रोशन येतात पहिल्या षटक घेऊन. रोशनचा पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित भोईरसाठी एक पारितोषिक आहे. सलग 3 षटकारांसाठी आपण पाहिलं 2000 रुपयाचं कॅश प्राइस. स्वर्गीय विष्णू शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ हर्षल पाटील पडलेगाव यांच्याकडे पारितोषिक असणार आहे. सलग 3 षटकार 2000 रुपये. एकने खातं उघडलं जाते ते सागाव टीमचं स्ट्राइक एंडला चिन्मय येत आहेत. उसाटणे म्हणल्यानंतर उसाटण्याची नाईट स्पर्धा सुद्धा भरपूर चर्चेत असते. व्हाईट बॉल घोषित केलाय स्क्वेअर लेगचे पंच जित भोईर आणि 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा दिली आहे. संख्या 2. नाईट मध्ये सर्वात कमी प्रवेश फी असणारी स्पर्धा तुम्ही पाहतात उसाटणे नाईट स्पर्धा. इथे चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक कुणी नाहीये. वॅकेंट एरिया आहे. त्यामुळे 2 धावा इथे सहज मिळते चिन्मयच्या खात्यामध्ये. 2 धावसंख्या पुढे सरकेल. सागाव संघ प्रथम बॅटिंग करत असताना 4 वरती पोहोचलाय. हरेश पाटीलने मात्र रेनकोट काही काढला नाही आज. घरी जाईपर्यंत भिजायचं नाहीये. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा डीप मध्ये. पुन्हा एक धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 6 वरती आपल्या पाहायला मिळते. चांगली बॉलिंग सुरू आहे रोशनच्या माध्यमातून. 6 धावा दाफलकोरते आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फटका. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चिन्मय पाटीलच्या बॅट मधून आलाय सिक्सर. शॉट ऑफ द डे. आजच्या दिवसातील सर्वात चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळालाय आणि आजच्या दिवसातील सर्वात लांब षटका सुद्धा चिन्मयनेच मारला होता. बॉल फारसा खराब नव्हता मात्र फटका जबरदस्त पाहायला मिळाला चिन्मयच्या माध्यमातून.
सातत्याने लेदर बॉल क्रिकेट, त्यानंतर टेनिस आणि आता रबर, तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपण खेळताना पाहतो चिन्मयला. रोशन बारा धावा झाल्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बारा धावा झालेले आहेत पहिल्या षटकात 12. दुसऱ्या षटकात बॉलिंग करण्यासाठी समीर आलेले आहेत. समीर पाटील ने बॅटिंग पहिल्या मॅचमध्ये 40 धावांची इनिंग साकारली होती. 42 धावा नाबाद राहिल्या होत्या सोनारपाडा टीमच्या विरुद्ध. 46च्या चेसमध्ये वैयक्तिक 42. हा चेंडू उंच गेलाय. झेल ड्रॉप. स्वर्गीय विष्णू शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ हर्षल पाटील बडलेगाव यांच्याकडनं 3 सलग षटकांसाठी 2000 रुपये कॅश प्राइज रोहित भुरीसाठी आहे. आणि सोपा झेल ड्रॉप झालाय. धावसंख्या 14. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. चौदा धावा दाखल कधी लागल्यात. स्ट्राइक एंडला रोहित. टॉस बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. एक सिंगल तिथे मिळाली. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 15 वरती. 15 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर असताना उसाटणे विरुद्ध सागाव आजच्या दिवसातील शेवटची मॅच, सेमीफायनलची मॅच. स्टँड अँड डिलिव्हर. बघतोस काय रागाने षटकार मारलाय वागाने. आलाय सिक्सर चिन्मय पाटीलच्या बॅट मधून. टायमिंग किती चांगलं आहे आणि हाच फायदा असतो ज्यावेळी तुम्ही लेदर बॉल क्रिकेट खेळता. टायमिंग खूप महत्वाचं असतं. त्याचाच फायदा रबर बॉल मध्ये. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. कोणत्या प्रकारची फारशी ताकद वापरली नाहीये. धावसंख्या 6 ने पुढे सरकली ती. वाईट बॉल. धावसंख्या 22. मारण्याचा प्रयत्न होता चिन्मयचा, मात्र चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. धावसंख्या 22 वरती आपल्या पाहायला मिळते. धावसंख्या 22. धावा दाखल करते आपल्या पाहायला मिळत आहेत. दोन धावा इथे पूर्ण झालेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली ती 24 वरती. धावसंख्या 24. आता फटका चांगला आहे. लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर आलाय सिक्सर. धावसंख्या 30. धावा दाखल करावी लागल्यात. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हाही फटका चांगला आहे. क्या बात आहे. चिन्मय पाटील जबरदस्त बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते महत्वाच्या मॅच मध्ये, कारण की सेमीफायनलची मॅच आहे. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 36.
प्रथम बॅटिंग करत असताना सागाव संघ. आणि पहिले 3 सामने प्रथम बॅटिंग करताना ते जिंकले होते आणि चौथ्या मॅच मध्ये टॉस त्यांनी गमावला आणि त्यानंतर सुद्धा त्यांच्या वाटेला बॅटिंगच आली आहे. आणि आता 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. जबरदस्त बॅटिंग. या ओव्हरमध्ये 3 षटकार तुम्हाला पाहायला मिळाले चिन्मयचे. या ओव्हरमध्ये 24 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 12 होत्या, मात्र समीरचं षटक थोडंसं महागडं ठरलंय. 24 धावा समीरने खर्च केल्या आहेत. नयन आलेत बॉलिंग करण्यासाठी. स्ट्राईक एंडला रोहित. वाईट बॉल घोषित केलाय. जीत भोईर आमचे स्क्वेअर लेगचे पंच आहेत. ते सांगतात की वाईट बॉल आहे. धावसंख्या 37 37. डॉट बॉल. थर्टी 37 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दोन धावा इथे मिळालेत. धावा झालेत 39. पिसिलीच्या विरुद्ध सुद्धा 39 केल्या होत्या. आता 39 झालेले आहेत. मात्र इथून 4 बॉल शिल्लक आहेत. इथून 50 पर्यंत पोहोचण्याची नामीच संधी आहे पिंट्या. 4 बॉलमध्ये 11 आल्या तर 50 पूर्ण होतील. विकेट सॅक्रिफाईस केले. रोहितला माघारी परतावं लागेल. शेवटचे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा 39. धावसंख्या 39. रितेश आलेत बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती. धावसंख्या 39. शॉर्ट अप लेनचा बॉल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. चिन्मय जबरदस्त बॅटिंग करत असताना पाऊस सुरू आहे आणि धावांचा पाऊस पाडलाय आतापर्यंत चिन्मयने. 5वा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. वैयक्तिक 36 वरती तो नाबाद आहे आणि धावसंख्या ती 45 45. धावा झालेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज नयन. चिन्मयने धावांचा पाऊस पाडलाय या मॅच मध्ये. नो बॉल आहे. नो बॉल आहे. 1 बाउन्स दिला होता अगोदर. 46 46. येणारे शेडू फ्रीट असेल. फ्रीटचा बॉल आहे. रितेश आणि रितेश जिंकलेत शर्यत. आता 3 पूर्ण झालेत. नाही आता चिन्मय आउट असतील कदाचित. चिन्मय आउट आहेत. रितेशकडे स्ट्राईक राहील. 3 धावा मिळतील. 49 49 बरोबर ना.
49 49 झालेले आहेत. (49) 49 धावा झालेल्या आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चिन्मयने जबरदस्त बॅटिंग केली या मॅच मध्ये, पॉवर पॅक बॅटिंग. 39 धावांची इनिंग साकारली. शेवटचा बॉल शिल्लक आहे. क्या बात है, वाह रितेश वाह. धावसंख्या 55 आणि अब तक 56चं टार्गेट असेल ते उसाटणे संघासमोर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. पंचावन्न धावा झाल्या आणि 56चं टार्गेट असणार आहे उसाटणे संघासमोर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. सेमी फायनलची मॅच. रोशन आणि समीर सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते. उसाटणे संघाकडनं आपण पाहतोय 3 षटकांमध्ये 56 धावा चेस करायचे आहेत. छप्पन्न धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय मगाशी 46 धावा चेस केल्या होत्या उसाटणे संघाने. वेदांत बॉलिंग करण्यासाठी आलेले आहेत. पहिले षटक घेतात गोलंदाज वेदांत संदीप पाटील गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल, वेगवान चेंडू आपल्या पाहायला मिळतोय थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव इथे मिळाली आहे. रोशनच्या बॅट मधनं जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
7 धावा दापलकवते आपल्या पाहायला मिळते. 56 चेस करायचे आहेत. वेदांत राईट मोर द विकेट. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. वेदांतचा कमबॅक पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर हा डॉट बॉल. पुढचा बॉल वेदांत. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा बाउन्स दिलाय बॉलला. षटकारानंतर सलग 2 चेंडू डॉट आलेत. छप्पनचं टार्गेट. वेदांत पाटील जबरदस्त बॉलिंग करत असताना षटकारानंतर त्याचा पलटवार. वाईट +1 2 धावा मिळतील. धावसंख्या 9. एकच धाव मिळेल. धावसंख्या 10 वरती आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केल्या आहेत. चांगला चेंडू डॉट बॉलची ते समाप्त होईल. आता चेंडू शिल्लक आहेत 12 धावा करायचे. 46 उसाटणे टीमला या मॅच मध्ये. बारा चेंडू 46. रोहित भोईर ज्याने या स्पर्धेमध्ये जबरदस्त बॅटिंग बॉलिंग केली, तोच रोहित तुम्हाला पाहायला मिळतोय सेमीफायनलच्या मॅच मध्ये. सागाव विरुद्ध उसाटणे. इथे मिळालेत 11 चेंडू आणि 44 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. दहा चेंडू 42 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. आव्हान थोडंसं हळू कठीण होत चाललंय उसाटणे टीमसाठी. दहा चेंडू 42. आता मात्र बॅट मधनं स्वीट साऊंड आलेला आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर. समीरच्या बॅट मधून आलाय सिक्सर. 9 चेंडू 36 ची गरज. पिंटू गायकर यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचं स्वागत षटकाराने केले समीरने. हा डॉट बॉल आहे. 8 बॉल आणि 36 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. आठ चेंडू 36. शेवटचे 7 बॉल आणि 35 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. सागावच्या विरुद्ध खेळत असताना उसाटणे टीमला.
7 चेंडू 35. चांगली बॉलिंग, फलंदाज बाद होईल, रोशनची खेळी समाप्त होईल. आता शेवटचे 6 बॉल आणि 35. 6 षटकार मारावे लागतील समीरला जर उसाटणे संघाला फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर. आणि सागाव संघाने पहिल्या 3 मॅचेस प्रथम बॅटिंग करताना जिंकल्या होत्या आणि त्याच सागाव टीमला 4थ्या मॅच मध्ये सुद्धा टॉस जिंकून उसाटणे टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आणि 55 धावा तब्बल उभारल्या होत्या सागाव टीमने या मॅच मध्ये. त्या चेस करायला आता कठीण चालले आहेत टीम उसाटणे टीमला. या क्रीडांगणामध्ये जेव्हा जेव्हा सकाळ संध्याकाळ तुम्ही सराव कराल, मग वाकल्यांचे असतील, शिरडून असतील, इतर गावचे खेळाडू असतील, तुम्हाला 4 व्हीलर मैदानात आणायची नाहीये, लक्षात घ्या. जेणेकरून चिखल होते आणि तुम्हालाच दुखापत होऊ शकते. चिखल झाल्यानंतर तुम्ही पाय स्किड होऊ शकतो. आणि चांगला बॉल होता पुरुषोत्तमने आज चांगली बॉलिंग केली शेवटच्या ओव्हरमध्ये. प्रत्येक मॅचमध्ये शेवटच्याच ओव्हरमध्ये त्यांना इन्व्हाइट केलं गेलं आणि मॅच विनिंग गोलंदाजी केलेली आतापर्यंत. पुरुषोत्तम, चांगला चेंडू. राम म्हात्रे चांगले इन्स्ट्रक्शन करत असताना डावखुऱ्यात एक चांगले फलंदाज, एक चांगले पुरस्कर्ते. अनेक वर्ष तुम्ही पाहिलेले भार्गव 11 डोंबिवली हा संघ सुमित डेकलेच्या नेतृत्वाखाली खेळलेले आहे. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, आमचे चेतन म्हात्रे असतील, त्यांचे बंधुराज. अजून एक चांगला बॉल. सागाव 40+ संघाने सुद्धा मागच्या सीझनमध्ये टेनिसमध्ये जबरदस्त कामगिरी केली. अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर उल्लेखनीय कामगिरी 40+ सागाव संघाची पाहायला मिळते. आता फक्त औपचारिकता उरली या मॅच मध्ये. सागाव संघ या स्पर्धेमध्ये सलग 4 मॅचेस जिंकून थेट आता फायनलच्या दिशेने वाटचाल करेल हे निश्चित दिसतंय आता. तरी 2 चेंडूची फक्त औपचारिकता उरली आहे. उद्या वाकलन 40+ साठी मानिवली 40+ मध्ये पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. उद्या या स्पर्धेचा दुसरा आणि शेवटचा दिवस. समीर पहिल्या मॅच मध्ये 42 धावांची इनिंग त्याने साकारली होती सोनारपाडा टीमच्या विरुद्ध. सेमी फायनल पर्यंत मजल मारली होती उसाटणे टीम. उसाटणेची ज्यावेळी स्पर्धा होती सागाव वाकलन संघ चॅम्पियन होता. असं वाटलं होतं की वाकलनच्या स्पर्धेत उसाटणे संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. मात्र 3 षटकात 55 धावा 56 चेस करणं इतकं सोपं नाहीये. ऑफस्टमच्या बाहेर होता की नाही जे काय करतायत. आणि याबरोबरच सागाव संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालेला आहे. LGY ट्रॉफी 2026च्या फायनल मध्ये सागाव संघाने एक विक्रम जरूर झाला पिंट्या जोशी की सागाव संघाने 4 मॅचेस जिंकल्या. 4ही मॅचेस प्रथम बॅटिंग करताना जिंकल्या. अभिनंदन रोहित भोरे अँड कंपनी. संपूर्ण स्पर्धेमध्ये